जय महाराष्ट्र सर्वांना। दहीहंडीचे तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर या वर्षीचं तुम्ही बघू शकता हे आमची घरचे खूप छान पद्धतीने मला त्यांनी दिलेले आहेत। तर ह्यांच्या मंडळाचं नाव आहे गरुड जेप मित्र मंडळ आणि यांचे स्पॉन्सर आहे उदय जाधव साहेब। तर ह्यांचं मी दहीहंडी उत्सव बघत होतो, तर मी ह्यावेळी मी स्वतः ब्लॉग करायला जाणार आहे। तुम्ही नवीन असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता बघू शकता खूप पाऊस आहे। चला मग आपण निघूया सर्वांनी। तर हे ह्यांचं 20वा वर्ष आहे। ते 7 थर मारतील आम्ही आणि 8 थराचा आम्ही प्रयत्न करणार आहे। जाम पाऊस आहे यावेळी, तर यावेळी जाम पाऊस आहे। तर मी पोचलो विरार पूर्व कारगिलनगर मनोहरपाडाला। तर लोक मिसल पाव म्हणत आहेत, तर आपण बघूया ते काय। हेमंत दादा कसं बनवला टेस्टला? काय बनवणार आहे आपण? आम्ही आता बनवतोय मिक्स पक्की उसळ। मिक्स पक्की उसळ। बापरे, बघून तर खूप सारं वाटतं। किती जणांचं असेल हे? सगळं 400 जणांचं। आता सुरुवात चालू आहे आता जेवणाची, बघू शकतात। तर हेमंत भाऊ कसा बनवलाय? तयारी चालू आहे। हे फुल गावठी पद्धतीने बनवत आहेत, बघू शकतात। कुठली पद्धत आहे बाय? आगरी पद्धतीने। पूर्ण ब्लॉग मध्ये फक्त हेमंत दादालाच बघू शकता तुम्ही। राहुल लानकर हे सालाबाद प्रमाणे यंदा गरुडचे मित्रमंडळाला 20 वर्ष पूर्ण झाले। त्याच रीतीने हे दरवर्षी पोहे वाटपाचा कार्यक्रम हे राहुल लानकर यांच्या हस्ते होत आहे। तर राहुल लानकर, तुम्हाला 20 वर्ष पोहे वाटून मंडळाला असं तुमचं मनोगत जरा व्यक्त करा। काय करू मनोगत? 20 वर्ष मला मंडळाने हीच कामं दिलेली आजपर्यंत, पोहे वाटायची। त्याच्या अतिरिक्त मला काहीच नाही। आणि हे गरुडच्या मित्रमंडळाचे माजी कोच 20 वर्षापासून आमची सीडी शोधतात आहेत। आजपर्यंत त्यांना सीडी भेटली नाही। तर कुठे सीडी? मी 2 वर्षापूर्वी मी राजीनामा दिलेला आहे। राजीनामा द्यायचं कारण म्हणजे पुढल्या वर्षी हाफ सेंचुरी आहे। काय वाटतं कसं आहे? एक नंबर मॉर्निंग नाश्त्यापासून सुरुवात झाली आहे। जेवढा जायचं नाश्त्याची सर्वांची नाश्त्यापासून सुरुवात होणार आहे। आजचा दिवस खूप आनंद जावो आणि आम्ही ते विचार केलेला आहे 8 थर नक्की आम्ही 8 थर लावू। साईबाबा चरणी प्रार्थना आहे, सर्व देवभक्त सर्व त्यांना प्रार्थना की आमचे 8 थर लागून। तर बघू शकता तुम्ही आता नाश्त्याची तयारी चालू आहे आणि नाश्ता करून आता सर्व आम्ही रेडी होणार आहे, बघू शकता। तुझं असं कसं आहे? काय बोलतात ना, कडक 7 थर लावलेले आहेत बाकी। पुढचा प्रयत्न आम्ही 8 लावणार आहे, बघू शकतात। दादा कसं वाटला 7 थर बघून? अभिमान वाटतोय। गरुडचे गोविंदा पथक यंदा 7 थर 20 वर्षात प्रदर्शन करतोय आणि 7 थर या ठिकाणी पहिल्यांदा लावलेले आहे। आता बाहेर जाऊन 8 थर लावणारी मला खात्री आहे।
पहिली सलामी प्रत्येक मंडळाने